जय जय रघुवीर समर्थ। काल आपण आता सध्या श्रीराम उपासना यातल्या सवया या भागावरती यथाशक्ती चिंतन करतो। काल आपण धन्यक्षेत्र पंढरपूर ही सवय पाहिली। आजची सवय आपण पाहूया। राजन के राज महाराज दीन दासन के काज व्रजमो अवतार लियो है। कंस को तोड़ डाले शिशुपाल की शिरे कांचन की नगरी सुदामदेव को दियो है। द्रौपदी की लाज राखे भाजी के पान चाखे विदुर के घर के चारों हाथ से कन्या उठाए के पेट भर भरत लेत है। ऐसे तुम दीन दयाल पांडव के प्रतिपाल रामदास के हिमायती म्हणावा जय जय राम। राजन के राज महाराज कृष्णचरित्र याच्यामध्ये समर्थाने सांगितलेलं आहे की राजन के राज महाराज दीन दासन के दास राजाधिराज कोण आहेत? गोपाल कृष्ण। राजाधिराज दीन दासन के काज दीन दुबळ्यांचा सहाय्यकारी अनाथांचा नाथ आहे तो। व्रजमो अवतार लियो है। या भगवंतानी कृष्णाने भगवान गोपाल कृष्णाने व्रजभूमीमध्ये अवतार धारण केला। कंस को तोड डाले या अवतारात दोघांचं बघा। आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की भगवंताने हे जे अवतार धारण केले ते एकदा सनत कुमार त्यांच्या भेटीला आले होते। त्यावेळेला दारातल्या द्वारपालाने त्यांना विरोध केला। थांबा म्हणाले, आत विश्रांती घेत आहेत भगवंत, मी त्यांना विचारून येतो आणि मग तुम्हाला आत सोडतो। त्याबरोबर त्यांना राग आला आणि त्या सनत कुमार यांनी त्याला शाप दिला जय विजयाला की तुम्ही राक्षसी योनीमध्ये अवतार घ्या। असं सांगितल्यावर भगवंत धावत आले बाहेर। त्यांनी ऋषींना वंदन केलं। ऋषी शांत झाले। ते म्हणाले, आता तुम्ही माझ्या सेवकांना, त्यांनी खरं म्हणजे तुम्हाला वंदन करून थांबायला सांगायला पाहिजे होतं, पण बोलण्याची भाषा त्यांची चुकली आणि त्यामुळे तुम्हाला राग आला, तरी त्यांच्या वतीने मी तुमची क्षमा मागतो। पण आता हे जर राक्षस योनीमध्ये जाणार असतील तर मला सुद्धा त्यांचा उद्धार करण्यासाठी पुन्हा अवतार धारण करावा लागणार। म्हणून हे जय विजय पहिल्यांदा जे जन्माला आले राक्षस योनीमध्ये ते हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू या अवतारामध्ये जन्माला आले। हिरण्यकश्यपूचा वध भगवंताने नरसिंह अवतार धारण केला आणि हिरण्याक्षाचा वध वराह वेश धारण करून त्याचा वध केलेला। त्यानंतर पुन्हा ते राक्षस तीन वेळा त्यांना जन्माला यायचं होतं राक्षस योनीमध्ये। दुसऱ्यांदा जे जन्माला आले ते रावण आणि कुंभकर्ण या अवतारात जन्माला आले। मग राम अवतार घेऊन त्यांनी रावण कुंभकर्णाचा वध केलेला आहे। आणि या द्वापार युगामध्ये ते शिशुपाल आणि वक्रदंत याच्या रूपाने अवतीर्ण झाले। त्यांचा वध करण्यासाठी भगवंताने त्यांचा उद्धार करण्यासाठी भगवंताने कृष्णावतार धारण केला। शिशुपालाचाही वध केल्यानंतर त्याच्या मुखातनं निघालेली ज्योत भगवंताच्या मुखामध्ये प्रविष्ट करते झाली। त्या जय विजयाचा हा शेवटचा अवतार होता। त्यांचा उद्धार केला। वक्रदंताचे असं शिरच्छेद केल्यानंतर त्याची ज्योत आत्मज्योत भगवंताच्या ज्योतीमध्ये मिळून गेलेली आहे। तर हा जो कृष्ण अवतार आहे हा शिशुपाल वक्रदंताचा वध करण्यासाठी। मग कंसाला का मारला असा प्रश्न येईल। शिशुपाल वक्रदंतासाठी जर अवतार घेतला तर मग कंसाचा वध का केला? कंस तर मामा आहे त्याचा। ज्या वेळेला
वसुदेव देवकीचं लग्न लागलं त्यावेळेला हा कंस आपल्या बहिणीच्या रथाचं सारथ्य करत होता. त्याच वेळेला आकाशवाणी झाली. आकाशवाणीने सांगितलं, हे कंसा, जिच्या रथाचं तू सारथ्य करतोस तिचाच 8वा मुलगा, त्याच्यातून तुझा मृत्यू होणार आहे. हे ऐकल्यावर त्यांनी लगेच त्या देवकीचा वध करायचं ठरवलं. हातात तलवार घेतली. वसुदेवाने त्याला सांगितलं, अरे तू आपल्या बहिणीचा वध करतोस, काय करू म्हणाल? तिला होणारा मुलगा माझा मृत्यूला कारणीभूत ठरणार आहे म्हणून मी तिचाच वध करतो. तेव्हा त्यांनी सांगितलं, असा विचार की लग्न झालेल्या सगळ्यांनाच मुलबाळ होतात का? काही ना होतात, काही ना होत नाही. आमचं समजा लग्न झालं, आम्हाला मुलबाळच झालं नाही, तर मग तुझा वध कसा होईल? आणि त्यातनं झालंच समजा, तर मी तुम्हाला वचन देतो, मला जेवढी मुलं होतील तेवढी मी तुझ्या स्वाधीन करीन, त्याचा सांभाळ करण्याचं मार्ग तुला काय करायचं ते कर. म्हणजे आत्ताचं मरण उद्यावर ढकललं कोणी? वसुदेवाने. भगवंताने त्याला बुद्धी दिली. ते म्हणले, मी तुम्हाला तुरुंगात ठेवीन. चालेल म्हणे, तुरुंगात ठेव. आणि मग त्याला झालेला मुलगा या त्यांनी काय केलंय की पहिल्या 6 जणांचा त्यांनी वध केला, 6 मुलांचा. कारण त्याला असं वाटलं की शेवटून जर मोजलं तर पहिला मुलगा म्हणजे 8वा होऊ शकेल. त्या रागारागाच्या भारामध्ये त्यांनी मूल झालं की मारायचं असं 6 मुलांचा वध केला. 7वा गर्भ जेव्हा देवकीच्या उदरामध्ये आला तेव्हा भगवंताने योगमायेला सांगितलं की तो देवकीच्या उदरातला गर्भ काढ आणि वसुदेवाची दुसरी पत्नी गोकुळामध्ये रोहिणी नावाची तिच्या उदरामध्ये नेऊन ठेव. आणि एवढं तू काम केलंस की तुझा सर्व लोक जय जयकार करतील. आणि हे सांगितले, योगमायेने ते नेऊन ठेवलं. कंस पाहतोय तर दुसरा गर्भ म्हणले पोटातच जिरून गेला असतं त्याला वाटलं. त्यानंतर त्या योगमायेला आणखीन एक काम दिलेलं आहे. म्हणाले, ज्या वेळेला कृष्ण म्हणतो माझा अवतार, भगवान विष्णू म्हणतात मी ज्या वेळेला अवतीर्ण होईल त्याच वेळेला तू यशोदेच्या पोटी जन्माला ये. आणि यशोदेच्या पोटी जन्माला आल्यानंतर वसुदेव मला तिथे ठेवेल आणि तू इकडे ये कंसाच्या इथे. कंस तुझा मारायचा प्रयत्न करेल पण तू त्याच्या हातातनं सुटून जाशील आणि जगामध्ये तुझा जय जयकार होईल. त्याप्रमाणे त्या योगमायेने पुन्हा या यशोदेच्या पोटी अवतार धारण केलेलं आहे. आणि ज्या वेळेला 8वा मुलगा जन्माला आला कृष्ण, त्यावेळेला त्यांनी 8 वर्षाचं रूप धारण करून वसुदेव देवकीला दर्शन दिलेलं आहे आणि सांगितलं की मला तुम्ही गोकुळाला नेऊन ठेवा. त्याप्रमाणे वसुदेवाने त्याला गोकुळाला नेऊन ठेवलंय. यमुना दुभंग झालेली आहे भगवंताला पाहू. आणि परत त्या यशोदेच्या पुढे जन्माला आलेली मुलगी तिला घेतलेले परत आलं. कंसाला जेव्हा कळलं की 8वा अपत्य जन्माला आलंय तेव्हा तो कंस धावत धावत आला त्या कारागारामध्ये. आता देवकी सांगते की मुलगा नाही मुलगी आहे, पण मुलगा का मुलगी बघण्याच्या नादात तो नव्हताच. 8वा म्हणजे आपला शत्रू म्हणून त्याने उचललं, गरगर गरगर फिरवलं, आता मारणार. तेवढ्यात ती आकाशामध्ये निघून गेली, सिंहावर बसलेली आहे आणि ती अष्टभुजा देवी प्रगट झालेली आहे. हजारो विजांचा कडकडाट होतोय. कोटी सूर्य समप्रभा असं तिचं रूप आहे. या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. अशी त्या सर्व देवांनी त्या देवीची स्तुती केलेली आहे. आणि मग ती देवी सांगते की कंसा तुझा शत्रू गोकुळात वाढतोय. मग असा हा कंस आहे. म्हणजे कंसाने काय केले? हत्या केलेली. कोणाची? श्रीकृष्णाच्या भावाची. आणि म्हणून लहान मुलाचा म्हणजे भ्रूणहत्येचं पाप त्या कंसाला लागलेलं आहे. आणि कंसाने काय केलं? सगळीकडे ज्या ज्या ठिकाणी धर्मकार्य चालले त्या त्या ठिकाणी विघ्न निर्माण करायला सुरुवात केली. आणि मग अनेक राक्षसांना त्यांनी पाठवले कृष्णाच्या वधासाठी, पण ते सगळ्याचं कृष्णाने पारिपत्य केले. एकटा महाबळ परत आलेला आहे, बाकी सगळ्यांचा वध केलेला आहे. आणि मग ज्या वेळेला त्यांनी धनुर्यागाला आरंभ केला त्यावेळेला अक्रूर गेला. अक्रूर कृष्णाला घेऊन आला आणि मग त्या ठिकाणी भगवंताने
त्याचे जे मल्ल होते त्या मल्लांशी युद्ध केलेले आहे, धनुर्यागाचा ते धनुष्य मोडलेलं आहे, कुवलय नावाच्या हत्तीचा वध केला आणि मग कंसाचा वध केलेला आहे. काय म्हटलं बघा, कंस को तोड डाले, कंसाला मारलं. का कंस काय म्हणत होता, अरे हा कृष्ण आलाय ना, त्या वसुदेव देवकीचा वध करा, उग्रसेनाचा वध करा. आता विचार करा, कोणीही जर आपल्या आईवरती एक शिवी दिली तर आपल्याला सहन होत नाही. हा तर म्हणतो त्यांचा शिरच्छेद करून टाका, वसुदेव देवकीचा कारागृहामध्ये शिरच्छेद करा, असं आपल्या दूताला तो सांगतोय. उग्रसेन राजा आहे त्याचाही वध करून टाका असं सांगतोय. हे ऐकल्यानंतर मग कृष्णाला ते सहन होत नाही आणि कृष्ण त्याला सिंहासनावर खाली काढून त्याचा वध करतोय. कंस को तोड डाले शिशुपाल के शिरे. शिशुपाला ज्यावेळेला जन्माला आला त्यावेळेला त्याला 3 शिरं होती, 3 डोके होती त्याला. तेव्हा आकाशवाणी अशी झाली की ज्याच्या मांडीवरती ह्या मुलाला ठेवल्यानंतर 3 शिरं नाही, त्याला 3 डोळे होते, 2 डोळे आणि 3रा कपाळावर डोळा. तेव्हा असा 3 डोळ्याचा हा मुलगा जन्माला आल्यानंतर आणि 4 हात होते. डोके 3 नव्हती, 3 डोळे होते आणि 4 हात होते. तेव्हा आकाशवाणीने सांगितलं की ह्याचा 3रा डोळामधला तो गळून पडेल आणि 2 हात गळून पडतील. कुणाच्या मांडीवर ठेवल्यानंतर ज्याच्या हातून या शिशुपालाचा वध व्हायचा आहे त्याच्या मांडीवर ठेवलं की ह्याचे 2 हात ॲडिशनल आहेत ते गळून पडतील आणि हा ॲडिशनल डोळा तोही गळून पडेल. म्हणजे त्याला 2 डोळे राहतील तर 2 हात राहतील, पण त्याच्या हातूनच शिशुपालाचा वध निश्चित होणार आहे म्हणाले. मग त्याच्या आईने सगळ्यांच्या मांडीवर मुलाला देत गेले. ते कृष्णाच्या मांडीवर दिल्यावर त्याचा 1 डोळा अदृश्य झाला, 3रा डोळा, आणि 2 हात गळून पडले. त्याच्या आईला कळलं, शिशुपालाच्या आईला, की ह्या कृष्णाच्या हातनंच याचा वध होणार आहे. तेव्हा तिने कृष्णाला भीक मागितली, म्हणजे क्षमा याचना केली आणि सांगितलं, बघ भावा, तुझ्या हातनं याचा माझ्या मुलाचा वध होणार आहे. माझा मुलगा काही तुला त्रास दिला असं नाही, पण न कळत त्याच्या हातून काही झालं तर लगेच त्याचा शिरच्छेद करू नको, त्याच्या अपराधाची क्षमा कर. मग कृष्णाने त्याच्या आईला वचन दिले शिशुपालाच्या, मी याचे 100 अपराध पोटात घाले. आणि ज्यावेळेला राजसूय यज्ञ होतो त्या राजसूय यज्ञ झाल्यानंतर पहिला मान कोणाला द्यायचा पाद्यपूजनाचा, तर नकुलाने कृष्णाचं नाव सुचवलंय आणि कृष्णाची पहिल्यांदा पाद्यपूजा करायची ठरवल्यानंतर शिशुपाल येतो. शिशुपालाला राग येतो आणि तो सांगतो, ह्या गवळ्याची पूजा कशाला करतात, आणि वाटेल तशी निर्वत्सना करतो. तेव्हा अर्जुन आणि भीम त्याच्याशी युद्धाला तयार होतात, पण धर्मराज सगळ्यांना आवडतो. तो म्हणतो की हा आपल्याकडे आता अतिथी म्हणून आला आहे, त्याचा वध करण्यात काही अर्थ नाही आहे. मग कृष्ण म्हणतो, थांबा जरा, याला काय बोलायचं ते बोलू द्या. आणि त्यांनी जसं जसं कृष्णाला नावं ठेवावी तसा 1, 2, 3 अंक मोजत जातो कृष्ण, आणि 100वा अपराध त्याचा पूर्ण झाल्याबरोबर शिरच्छेद करतो. आणि त्याचा शिरच्छेद केल्यानंतर त्यातनं जी ज्योत निघते ती भगवंताच्या मुखामध्ये जाते. अशा रीतीने हा शिशुपालाचा वध केलाय, कंसाचा वध केला, शिशुपालाचा वध केला. कंस को तोड डाले शिशुपाल की शिरे, कांचन की नगरी सुदाम देव को दियो है. भगवंत ज्यावेळेला सांदीपनी उज्जैनला सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये गुरुकुलामध्ये गेले होते तेव्हा त्या ठिकाणी ज्ञानग्रहण करायला गेलेले, त्यावेळेला त्या ठिकाणी हा सुदाम सुद्धा विद्या ग्रहण करण्यासाठी आलेला होता. तो तिथे त्यांचा मित्र झाला कृष्णाचा. आणि ज्यावेळेला कृष्ण राजा झाला तेव्हा सुदामदेव गरीबच होते. त्यांच्या पत्नीने सांगितलं, जा तुमच्या मित्राकडे काहीतरी तो देईल. आता याला कृष्ण काय देईल याची अपेक्षाच नव्हती. अपेक्षा नव्हती म्हणजे काही मागणंच नव्हतं, निरपेक्ष सेवा होती त्याची. पण विचार काय करतो, या पत्नीने आपल्याला सांगितलं कृष्णाकडे जा, म्हणजे त्यानिमित्ताने त्याचं दर्शन तर होईल, मागायचं तर काहीच नाही आपल्याला, हिच्या समाधानासाठी जायचं आहे म्हणाले. म्हणून तो निघाला. तिने शेजारना मुठभर पोहे आणले, पुरचुंडी कशी तरी बांधली गेलेलं आहे. तिथे गेल्यानंतर श्रीकृष्णाने त्याचं स्वागत केलं आणि सांगितलं, वहिनीने मला काहीतरी दिलं असेल ते दे. तेव्हा त्याने ते पोहे दिले आणि भगवंताने ते पोहे खाल्ले. किती होतं ऋण तरी मुठभर पोहे, 1 मुठभर पोहे भगवंताला सुदामजींनी दिलेले. पण हे भगवंताने आपल्यावर ऋण मानलं
की हे माझ्यावर ऋण आहे, त्याचे मुठभर पोहे खाल्ले, त्याच्या व्याजात हेममयी नगरी, मुदलात मुक्ती देणे कुण्या सावकाराचे दिली. भगवंताने त्या सुदामजींनी काहीही मागितलेलं नसताना त्याची संपूर्ण नगरी सुवर्णाची करून दिली. जशी लंकेला सुवर्ण नगरी आहे, धन्य ही स्वर्गाहुन लंका, तशी ही सुदाम नगरी पण सुवर्ण नगरी करून दिलेली आहे. कशासाठी? ऋण तरी मुठभर पोहे, त्याच्या व्याजात हेममय नगरी. हा भक्त मला काही मागत नाही. आता जो मागत नाही ना त्याला द्यावा असं वाटतं. लक्षात घ्या, ती लक्ष्मी सुद्धा कोणाला प्रसन्न होते? न मागे तयाची रमा होय दासी. जो मागत नाही त्याला ते देत राहते. त्याप्रमाणे हा काही मागत नाही, पण भगवंतांनी त्याला सुवर्ण नगरी दिलेली. कांचन की नगरी सुदाम देव को दिए है, द्रौपदी की लाज राखे. द्रौपदीची लाज राखली आहे. भगवंताच्या बोटाला थोडी जखम झाली होती, तेव्हा द्रौपदीने आपला भरजरी शालू फाडला. बघ कुठं रफडकाय का बघा, कुठे चिंधी सापडते का बघा, त्या कृष्णाच्या बोटाला लावायचे. मी तर भारी साडी नेसले असा काही विचार केला नाही. शालू नेसला होता तिने. फटकेने शालू फाडला आणि त्याची एक चिंधी काढून त्याने त्याला बोटाला बांधलेले भगवंताने. आता हे द्रौपदीने आपल्यासाठी केलेलं म्हणजे स्वतःच्या भरजरी साडीचा विचार न करता आपला विचार तिने आधी केला. ही द्रौपदी भगवंताची बहीण आहे. द्रौपदी भगवंताची बहीण आहे. द्रुपद राजाची मुलगी. तिने याला भाऊ मानले. तेव्हा त्या द्रौपदीसाठी भगवंताने काय केलंय? द्रौपदी की लाज राखे. ज्या वेळेला द्यूतामध्ये पांडव आपलं सगळं राज्य हरले आणि शेवटी शकुनी मामाने सांगितलं की तू द्रौपदीला आता पणाला लाव. आणि द्रौपदीला पणाला लावल्यानंतर द्रौपदी जिंकली गेली. पण तिने तिथे जे भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य त्यांना होते त्यांना सांगितलं की स्त्रीला पणाला लावता येत नाही, पण ह्यांनी लावलंय. पण ते पण आता ते काय होतं, दुर्जनाच्या घरचं अन्न खाल्लं ना की बुद्धी पण तशीच दूषित होते. ते काही द्रौपदीचं मागे उभे राहत नाही. आता दुःशासन तिच्या साडीला हात घालतोय. आता ही निर्वस्त्र होणार कोण? द्रौपदी. तेवढ्याच भगवंताने काय केलंय, तिला अंबर अवतार धारण करून असंख्य वस्त्र पुरवले. साडी काढता काढता दुःशासन थकून जातो, पण तिच्या अंगावर ज्यावेळेला पितांबर दिसायला लागतो त्यावेळेला भीष्माचार्य सांगतात आता ह्या पितांबराला हात लावू नकोस, कारण भगवंताने स्वतःचा पितांबर तिला दिलेला आहे. आता जरी ह्या पितांबराला तुझा स्पर्श जरी झाला तर तू इथं भस्म होऊन जाशील. द्रौपदी की लाज राखे. द्रौपदी की लाज राखे, भाजी के पान चाखे. एकदा या द्यूतामध्ये हरल्यामुळे पांडवांना 14 वर्षाचा वनवास झालेला होता. आणि वनवास झालेला असताना त्यांना एक अन्नपात्र भगवंत देतात. कारण तो पांडव काय म्हणतात की इथे येणाऱ्या अतिथीला काहीतरी देता आलं पाहिजे ना. मग ती अक्षय थाळी दिलेली की त्याच्यातनं जेवढं पाहिजे तेवढं अन्न निर्मिती होईल, जे पाहिजे ते पदार्थ तयार होतील. आणि त्यामुळे काय होतं की पांडवांच्याकडे त्या वनवासात सुद्धा असंख्य लोक जेवण करून जात होते. म्हणाले ज्या वेळेला सूर्यथाळी दिलेली की ज्या वेळेला द्रौपदी जेवण करेल आणि एकदा ती थाळी धुवून ठेवली की मग त्यातनं पुन्हा अन्न दुसऱ्या दिवशीच निघणार, असा तो प्रकार होता. तेव्हा ज्या वेळेला दुर्वास ऋषी आले दुर्योधनाकडे, दुर्योधनाने त्यांचं स्वागत करून प्रसन्न करून घेतलं. तेव्हा दुर्वास ऋषीने दुर्योधनाला विचारलं तुला काय पाहिजे ते माग. तेव्हा त्या दुर्योधनाने असं मागितलं की संध्याकाळ झाल्यानंतर
पांडवांची जेवणं पूर्वी 7च्या जेवणं होत होती ना, पांडवांची जेवणं झाली की मग तुम्ही जा आणि 1000 शिष्य घेऊन जा आणि त्यांना सांगा आम्हाला जेवायला द्या. आता कुठनं देणार ते? एकदा का सूर्यास्त झाले की मग पुन्हा त्यातनं अन्न दुसरीशी सूर्योदय झाल्यानंतरच मिळणार आहे. येतात आणि सांगतात की बुवा आम्ही 1000 लोक आल्यावर आम्हाला अन्नदान पाहिजे, आम्हाला जेवायचं आहे. ते म्हणले तुम्ही स्नान करून या, तोपर्यंत इकडे सूर्यास्त होऊन जातो. त्यांचं तर ध्यान संध्या हे तो इथून वेळ होऊन जातो आणि वेळ होऊन झाल्यानंतर इकडे तर आता अन्न निघणार नाही. आता ह्यांना कसं जेवण वाढायचा प्रश्न आहे. तेव्हा भगवंत गोपाळकृष्ण येतात आणि तिला सांगता अगं मला काहीतरी दे, मला भूक लागली. ती म्हणली अगं इथे ते दुर्वासूशी माझी हे पाहायला आलेत परीक्षा आणि तू पुन्हा माझी परीक्षा पाहतोय. तेव्हा भगवंत द्रौपदीला म्हणतात अगं तू थाळी धुवून ठेवलीस ना, त्याला एक भाजीचं पान तसंच राहिलेलं आहे, तेवढं मला दे म्हणाले. काही वेळेला घाईघाईत आपण भांडी घासताना एखादा अन्नाचा कण त्याला चिटकून राहून जातो, तसं ते भाजीचं पान त्याला चिटकलेलं असतं. कृष्ण म्हणतात तेवढं मला दे. आणि ते भाजीचं पान खातात कृष्ण. आणि भाजीचं पान खाल्ल्याबरोबर काय होतं, इकडे दुर्वासांच्या 1000 शिष्य असे सगळ्यांची पोटं भरली जातात. आणि मग कृष्ण म्हणतो भीमाला जा घेऊन येताना. भीम म्हणतो पहा तुम्ही जेवायला बसायचं पण पानात जर अन्न टाकलं तर माझ्या गदेशी गाठ आहे म्हणाले. ते म्हणतात आता आमची तर पोटं भरलीच, आता आम्ही खाणार काय? जर आत्ता आम्ही जेवायला गेलो तर अन्न तसंच राहून जाईल पानामध्ये. तेव्हा ते सांगतात की क्षमा करा बाबा, आमचं पोट भरलेलं आहे, आम्ही आता येऊ शकत नाही. अशी लाज राखली कोणाची? द्रौपदीची. द्रौपदी की लाज राखे भाजी के पान चाखे, विदुर के घर के चारों हाथ से. विदुराच्या घरी गेलेत, कण्या खाल्ल्यात विदुराच्या घरी. केव्हा? ज्या वेळेला पांडव 14 वर्ष वनवास आणि 2 वर्ष अज्ञातवास असं जी शिक्षा त्यांना त्या ज्योतामध्ये हरल्यानंतर मिळालेली आहे ती शिक्षा पूर्ण करून आले. आणि पूर्ण करून आल्यानंतर मग पांडवांचं राज्य पांडवाला देणं हे कौरवांचं कर्तव्य होतं. पण ते काही द्यायला तयार नाही. मग कृष्ण येतो शिष्टाईला, म्हणतो अर्ध राज्य जाऊ द्या, निदान 5 गावं तर द्या, एकेका पांडवाला एक गाव. ते म्हणले 5 गावं पण देणार नाही. दुर्योधन तर म्हणतो मी सुईच्या टोकावर राहील एवढी जमीन पण देणार नाही. आता युद्ध अटळ झालेलं आहे. आणि त्या युद्धामध्ये म्हणजे त्यावेळेला जे शिष्टाईला भगवंत आलेले आहेत त्यावेळेला विदुराने ह्या दुर्योधनाने सांगितलं, त्यांना 5 पक्वान्न केली होती कृष्ण खुश व्हावा आणि आपल्या बाजूने त्यांनी निकाल द्यावा म्हणून. पण भगवान गोपाळ कृष्ण दुर्योधनाच्या घरची 5 पक्वान्न खायला गेलेले नाहीत. कारण म्हणाले हे इथं प्रदर्शन आहे, आपल्या ऐश्वर्याचं हा प्रदर्शन करतोय मी किती श्रीमंत आहे म्हणून. आणि विदुर कसा आहे? भक्तिभावाने आहे, प्रेमाने. त्याच्या घरी कण्याच आहे, दुसरं काही नाही आहे, गरीब आहे तो, कण्या आहेत त्याच्या घरी. पण विदुराच्या घरी गेले आणि केळीच्या पानावरती त्याने भगवंताला ते वाढलेलं आहे, तर त्या पानावर बसून भगवंताने मिटक्या मारत ते अन्न खाल्लेलं आहे, कण्या खाल्ल्या. म्हणजे भगवंत काय पाहतो? ज्या ठिकाणी ऐश्वर्याचं प्रदर्शन आहे ना, ऐश्वर्य असावं पण त्याचं प्रदर्शन नको, तर त्याचा अहंकार होता उपयोग नाही. तर भगवंताला काय आवडतंय? प्रेम आवडतंय. म्हणून विदुराच्या घरच्या कण्या का खाल्ल्या? त्यांनी प्रेमभावनेने भगवंताला वाढलेल्या आहेत म्हणून त्या कण्यासुद्धा त्याला गोड लागत होत्या. विदुर के घर के चारों हाथ से कण्या उठाए के पेट भर भर लेते. कशा खाल्ल्या? आपण 1 हाताने जेवतोच, पण एवढं आवडले की 1 हाताने खाता खाता 2 हाताने भगवंत खायला लागलेत तरी काही पोट भरे ना, म्हणून हातावर पुन्हा 2 हात, 4 हाताने भगवंत ते मिटक्या मारत मारत विदुराच्या घरच्या कड्या खात आहेत. केवढं प्रेम आहे! भगवंत हा भावाचा भुकेला आहे. विदुर के घर के चारों हाथ से कन्या उठाए के पेट भर भर लेते हैं, ऐसो तुम दीन दयाल. हे श्रीकृष्ण असा तू दीन दयाळ आहेस. सुदामावर तुझं प्रेम आहे.
विदुरावर तुझं प्रेम आहे. पांडव के प्रतिपाल, पांडवांचं तू रक्षण केलंस. वारणावतला ज्यावेळेला त्यांनी लक्षागृहामध्ये पांडवाला ठेवलेलं होतं, तिथून त्या लाक्षागृहातनं सुद्धा पांडवांची त्यांनी सुटका केलेली आहे, त्यांचा प्राण वाचवलेला आहे. म्हणून असं म्हणले की पांडव के प्रतिपाल, पांडवांचं रक्षण करणारा हा परमात्मा आहे. आणि रामदास के हिमायती, रामदास स्वामी म्हणतात जसं तू पांडवांचं रक्षण केलंस ना तसंच माझंही रक्षण करतोयस. बघा, समर्थ ज्यावेळेला सवया करतात ना त्यावेळेला त्यांनी सवय केली, गणपतीवरती पण सवय केली, मारुतीवरती पण सवय केली, शंकरावरती पण सवय केलेली आहे, आणि पांडुरंगावरती सवय केली आहे, आणि आता सवय कोणावरती केलेली आहे? कृष्णावर सवय केली आहे. म्हणजे प्रत्येक ज्या देवता आहेत त्या सगळ्या देवता माझ्या मागे उभ्या आहेत, त्यांचा आशीर्वाद माझ्या मागे आहेत, असं समर्थ सांगतात की हा जो परमात्मा आहे तोच अनेक रूपाने अनंत रूपे अनंत वेशे देखीला मी त्यासी, बाप रखमा देवी ओरू खूण बाणली कैसी. त्याचा सर्व ठिकाणी तो परमात्मा पाहण्याचे रामदास स्वामींची दृष्टी असल्यामुळे प्रत्येकामध्ये त्यांना आपला रामच दिसतोय, आणि या भावनेने त्यांनी त्या सवया केल्या आहेत. जय जय रघुवीर समर्थ.